नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण गावरान पद्धतीने भेंडी कशी तयार करायची ते बघणार आहोत. तर इथे मी पावशर भेंडी घेतलेली आहे आणि या भेंडीला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे. आता या भेंडीला मी बारीक अशी कट करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, मी इथे भेंडी ही छान अशी बारीक कापून घेतलेली आहे. तर इथे गॅसवरती मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच तेल घातलेलं आहे. आता यामध्ये कढईमध्ये आपल्याला भेंडी ही छान अशी भाजून घ्यायची आहे. भेंडीला 5 ते 7 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवरती ही भेंडी भाजून घ्यायची आहे. भेंडी भाजते तोपर्यंत आपण याला असं वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी 12 ते 15 हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे जितपत तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही इथे 5 ते 6 मिरच्या देखील घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथे मी लसणाच्या 4 पाकळ्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे वाटण टाकत आहे आणि आपलं हे वाटण तयार करून घेत आहे. पाण्याचा अजिबात वापर न करता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत वाटण. इथे आपलं वाटण तयार आहे. अधूनमधून भेंडीला इथे हलवत राहायचे आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपली ही भेंडी इथे भाजत आलेली आहे. भेंडी आपली व्यवस्थित इथे भाजत आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेंडी आपली इथे व्यवस्थित अशी परफेक्ट अशी भाजलेली आहे. तर मी ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता मी एका प्लेटमध्ये आपली ही भेंडी भाजलेली काढून घेतलेली आहे. वरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. आता लगोलग आपण या कढईमध्ये तेल घालणार आहोत आणि तेल व्यवस्थित असं गरम करून घेणार आहोत. कढईमध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि तेल हे व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. आता इथे आपण काढलेलं वाटण मी यामध्ये घालणार आहे. या मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे. म्हणजे आपण इथे कच्च्या मिरच्या घेतलेल्या होत्या तर या पाण्यामध्ये ह्या मिरच्या शिजून निघतील. आपला मसाला हा व्यवस्थित असा शिजून निघेल. मसाल्यातलं संपूर्ण पाणी आपण इथे आटून घेणार आहोत. यामध्ये अगदी चिमूटभर आपण हळद घालणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. हळद आणि मीठ मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. तर जवळजवळ आपला हा मसाला व्यवस्थित असा शिजत आलेला आहे. तुम्ही बघू शकता तेल हे वरती आलेलं आहे. आता यापेक्षा जर जास्त आपण मसाला शिजवून घेतला तर ही मिरचीचा मसाला आहे घरभर ठसका उठण्याची शक्यता असते. त्यामुळे आता या स्टेजला आपण यामध्ये भेंडी टाकणार आहोत. गॅसची फ्लेम मी कमी करत आहे आणि भेंडी यामध्ये टाकत आहे. भेंडी कढईमध्ये घातल्यानंतर मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप चवदार अशी रेसिपी आहे. ही भेंडी आपण बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो. घरातील सर्व लहान किंवा मोठ्यांना ही रेसिपी खूप आवडेल. एकदा नक्की करून बघा. भेंडी मसाल्यामध्ये 1 मिनिटभर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ही काही सेकंद असे झाकण ठेवून कमी गॅसवर होऊ द्यायचे आहे. इथे अर्धा मिनिटभर झालेला आहे आणि आता आपण झाकण काढून बघूया. वाव, तुम्ही बघू शकता आपली इथे भेंडी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. भेंडी तयार आहे आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे.